श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकग्रचित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे. बोलण्या सोहे आता वर्णू पुढे स्वामी चरित्रा. अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ विजय निश्चये. प्रसिद्धी आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती. जयंची सर्वत्र ख्याती. आज रामवर राहिली कृष्ण तटाकी क्षेत्र पवित्र. ती देखील त्यांनी समस्त. नाना योग अभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हठयोग साधन ऐसीच्या बहुत दिन. नाना स्थाने फिरून शोध करती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञातेतयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले. परी गेले व्यर्थची एके समयी अक्कलकोटी. स्वामी दर्शनेच्या धोरुणी पोटी. आले नृसिंह सरस्वती. महिमाश्रींचा ऐकोनी सन्मुख पाहुनी तयाला. आज्ञा चक्र भेदातला. एक श्लोक सत्वर म्हटला. श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता ते त्यांची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिला देहाची. भ्रमरंध्री प्राणवायू आश्चर्य करती सकळ जन. असो झाली या काही वेळ. समाधी उतरवणी तत्काल नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजांवरी मस्तक ठेवले जड करी. सददित झाले अंतरी. हर्षपोटी न सामावे. उठून या करीती स्तुती. धन्य धन्य हे यती मूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असून नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती. ते त्यांची वास्तव्य करती. सिद्धी प्रसन्न जयाला. बौद्ध धर्मकृते केली. दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थाचे दर्शन. उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान. गुरुमूर्ती पाहुणी पाहुणी नृसिंह सरस्वतीसी. समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी. वारव्योषिता पाळुनी. तिघेसी द्यावे सोडूनी. तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजाची सुरभवनी. अंती जासी सुखाने. ऐकोनी समर्थाची वाणी. आश्चर्य वाटले सकला मनी. नृसिंह सरस्वती स्वामी असुने. विपरीत केवी करतील पर्यांतरींची खून. येती तत्काळ जाणून. पाहू लागले अधोवदन. शब्द एकन बोलवे. असो तेव्हा पासूनी. सिद्धी तिथली सोडूनी. येऊन राहिले स्वस्थानी. धर्मकृते बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार. त्यांची ज्ञान साचार. समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर. ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार होऊन बंड केले ज्याने. समर्थाची कृपा होता. ही चित्कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्ता. दर्शना ते पातला. स्वकार्य चिंतोनी तंतरी. खड्ग दिदले श्रींच्या करी. मने मजवरी कृपा जरी. तरी खड्ग हाती देतील. जाऊनी बैसला दूर. श्रींनी जाणिले अंतर. त्याचे पाहुनी कर्मगोर. राजद्रोह मानसी. लगबगे बुटाली स्वारी. सत्वर आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी. तलवार दिली टाकोनी. कार्य आपण योजिले. ते शेवटा न जाय बले. ऐसे समर्थे दर्शविले. म्हणून निंदन दिले खड्ग करी. परी तो अभिमानू पुरुष. खड्ग घेऊन तैसेच आला परत स्वस्थानास. झेंडा उभारिला बंडाचा. त्यात त्यासी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले. कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त. तात्या भोसले विख्यात. राहती अकल कोटात. राजश्रीत सरदारू. माया पाशव तोडोनी. दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निषेधेने करिता ते आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी. मृत्यू समय पाताला. पाहुण्या विपरीत परी. श्रीचरण झाले जड करी. उभा राहिला काळ दुरी. नवल परी झाले. दोन वदन होवनी. दृढ झाली मिठी चरणी. तात्या करीती विनवनी. मरण माझे चुकवावे. ते पाहुनी श्री समर्थ. कृतांतासी काय सांगत. हा असे माझा भक्त. आयुष्य याचे न सरले. पहिलं तो वृषभ दिसत. तात्या आज असे अंत. त्यासी न्यावे तो त्वरित. स्पर्श या ते करू नको. असे समर्थ बोलले. तोची नवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले. धरणे पडले कलेवर. जन पाहुणे आश्चर्य करती. धन्यता थोरा वर्णिता ती. बैला प्रती ते झाले मुक्ती. मरण चुकले तात्यांचे. आयुष्य लीला असंख्य. वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत. चरित्र सार मात्र येते.
इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा परिसुत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोडा श्री रसू शुभम भवतु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.